नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आपण सगळे व्हिडिओ एक 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 घेतोय आणि आपण अपलोड करतोय. आता जो काही इलेक्ट्रिकल साठी कंटेंट आहे, तुम्ही 12वी मध्ये 11वी मध्ये फिजिक्स शिकत असाल किंवा पॉलिटेक्निक मध्ये शिकत असाल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचेस मध्ये शिकत असाल किंवा इंजिनिअरिंग जर करत असाल तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये, तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर हे जे बेसिक 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 व्हॅल्यू आहेत आणि त्याचे काही डेफिनेशन्स आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि इथून खरा इलेक्ट्रिकल चालू होत असतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही व्हॅल्यू असतात, जे काही व्होल्टेज असतात, जे काही करंट असतात, ते कुठल्या प्रकारे असतं आणि कशा प्रकारे त्याला आपल्याला घेता येतो, हे सगळी गोष्टी इथून माहित होतात. आणि हे म्हणजे काय, हे एकदम सोपं आहे, साधं आहे आणि सरळ आहे आणि ते मी तुम्हाला शिकवणार आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे, जर एखादा बरं तुम्ही काय करा, मागची क्वेश्चन पेपर काढून बघा आणि त्या क्वेश्चन पेपर मध्ये हे सगळे तुम्हाला काय डायरेक्ट जे काही डेफिनेशन्स आहेत ते विचारले जात असतात 2 मार्कासाठी. जर पॉलिटेक्निक साठी तुम्ही शिकत असाल तर यामध्ये फर्स्ट इयरला फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्ट मध्ये हे सगळे गोष्टी आहेत आणि यापैकी 2 व्हॅल्यू येत असतात किंवा याच्यातले 2 कंटेंट येत असतात एक्झाम साठी आणि ते 2-2 मार्काला येतात, म्हणजे 4 मार्काला येत असतात. आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सला शिकत असाल तर त्या ठिकाणी आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्या सब्जेक्टला सुद्धा यातले सेम व्हॅल्यू असतात. किंवा तुम्ही इलेक्ट्रिकल साठी सेकंड इयरला असाल आणि त्या ठिकाणी ईसीएन नावाचा एक सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्ट मध्ये सुरुवात इथूनच होत असते आणि त्या पहिल्या चॅप्टरचं नाव फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. मग त्या फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चॅप्टर मध्ये हे सगळे गोष्टी आहेत. आणि जर तुम्ही पॉलिटेक्निक साठी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच मध्ये सीकेएन नावाचा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट मध्ये हे सगळे गोष्टी आहेत. म्हणजे आणि किंवा जर तुम्ही 12वीला फिजिक्स वगैरे शिकत असाल, 11वीला फिजिक्स शिकत असाल, तर त्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रिकल कंटेंट येत असतो तर त्यामध्ये हे व्हॅल्यू ऍज इट इज आहेत. आता ते आपण 1 बाय 1 शिकणार आहोत. ओके, मग हे काय घेतोय ते एसी साठी का डीसी साठी? मग हे सगळे गोष्टी घेतोय ते कशासाठी? ओनली अँड ओनली एसी साठी. मग एसी म्हणजेच काय, का घराला लावायची एसी नसून तर त्या एसी मध्ये आपल्याला अल्टरनेटिंग क्वांटिटी आहेत. अल्टरनेटिंग क्वांटिटीज म्हणजेच काय, साइन वेव्ह असतो आणि जे काही आपण वापरतो वीज, जे काही आपण इलेक्ट्रिसिटी वापरत असतो ते असते तुमची एसी सप्लाय. मग त्या एसी सप्लाय साठी हे सगळे गोष्टी आहेत, हे सगळे व्हॅल्यू त्या एसी सप्लाय मध्ये लपलेले आहेत. मग कुठली व्हॅल्यू कधी असते, कुठली डेफिनेशन कुठे असते, हे तुम्हाला 1 बाय 1 मी सगळं शिकवणार आहे. एकदम सरळ आणि साधं समजून शिकवणार आहे की तुम्हाला समजेल. आणि विथ एक्सप्लेनेशन, विथ त्याची व्हॅल्यू कशी आली, विथ त्याला दाखवतो मी प्रॅक्टिकली. तर आपल्याला सहज इथं शक्य नाहीये कारण आपल्याकडे तेवढे इन्स्ट्रुमेंट नाही येत. फक्त तुम्हाला मी ग्राफ मध्ये कुठली व्हॅल्यू कुठं असते हे तुम्हाला शिकवणार आहे. बघा, आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, सगळे कशासाठी घेतलेत आपण? एसी ग्राफ साठी. एसी ग्राफ म्हणजे काय, एसी क्वांटिटी आली. मग तो ग्राफ म्हणजे काय असतो, साइन वेव्ह मध्ये अशा प्रकारे असतो. बघा, हा असा असतो. या ठिकाणी जे आहे ते टाइम पिरियड आहे आणि या ठिकाणी काय आहे तुमचा व्होल्टेज असेल. फक्त व्होल्टेज साठी असेल तर व्होल्टेज घ्या आणि या ठिकाणी व्होल्टेज घ्या. ह्याला म्हणायचं पॉझिटिव्ह आणि ह्याला म्हणायचं निगेटिव्ह. आणि या ठिकाणी तुमचा जो काही अँगल असणार आहे तो कसं असणार आहे, 0. आणि साइन वेव्ह असल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे साइन वेव्ह असतो. आपण फक्त काय घेऊ, एक सायकलचे घेऊ. आता एक सायकल म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करता, जे काही अल्टरनेटर इलेक्ट्रिसिटी तयार करतो, त्यामध्ये जे काही अल्टरनेटिंग आहे म्हणजेच काय, प्रत्येक मोमेंटला प्रत्येक ठिकाणी त्या करंटची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज होत असते, त्याला म्हणायचं एसी क्वांटिटी. म्हणजे बघा काय होणार आहे, या ठिकाणी 0 आहे आणि हा पॉझिटिव्ह सायकल आहे आणि हा निगेटिव्ह सायकल आहे. आणि या ठिकाणी पीक व्हॅल्यू, आता तुम्हाला सगळं व्यवस्थित मी सांगणार आहे तर तुम्ही शांत राहा आणि बघत राहा शेवटपर्यंत. बघा, माझा शब्द आहे, तुम्हाला मी हे जे काही सांगतोय ना हे सगळं समजणार आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मला खूप डिफिकल्टी वाटायचं. ज्यावेळेस मी स्वतः अनालिसिस करत गेलं त्यावेळेस मला सगळं सोपं वाटायला गेलं. बघा, आता या ठिकाणी ही जी काही व्हॅल्यू आहे, एक सायकल किती डिग्रीची असते रे, 360. मग हे कशावरून समजलं? मग एक सर्कल जर काढायचं असेल तर या सर्कलचा अँगल किती असतो, 360 डिग्री असतं की नाही, किती 360. मग तसंच आपल्याला त्या सर्कल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग हे पूर्ण जे काही सायकल आहे इथून इथपर्यंत तर ते किती आहे, 360 डिग्री आहे. आणि 360 डिग्रीला आपण काय म्हणतो, 2π. आणि हाफला काय म्हणतो, पाय म्हणतो. आणि या ठिकाणी काय येणार आहे, π/2 येणार आहे. आणि या ठिकाणी 2π या ठिकाणी येणार आहे π/3. ठीक आहे, हे आलं तुमचं किती, पाय आला, हे आला π/2 आला आणि या ठिकाणी 2π आला आणि या ठिकाणी 3π/2 येईल. म्हणजे 3π/2 म्हणजे काय,
270 अशी आपली काय आहे रेडियन मध्ये काय घेत असतो आपण व्हॅल्यू घेत असतो आणि त्यानंतर तुम्हाला मी सगळं व्यवस्थितरित्या सांगणार आहे, तुम्ही कुठे जायचं नाही. ओके, मग हे आले तुमचे काय क्वांटिटी मध्ये आलेली आहे व्हॅल्यू किती येईल काय नाही कसं तुम्हाला सांगणार आहे. बघा या ठिकाणी 270 अँगल असेल, इथे 180 असेल, या ठिकाणी किती असेल 2 पाय. आता हे 2 पाय म्हणजे किती आहे 200. एक मिनिट आपण हे 1 मिनिट बघू आपण बरोबर आहे का किती व्हॅल्यू येत असते 2 पाय. ओके रेडियन डिग्री मध्ये आहे चालते 3 पाय/2 आहे असं तर मला वाटतंय तेच असणार आहे. तर बघा आपल्याला बघायचं काय इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजेच काय ऍट एनी इन्स्टंट. बघा या ठिकाणी म्हटलं आपण अगोदर डेफिनेशन काय आहे बघून घेऊ. द व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी. आता अल्टरनेटिंग क्वांटिटी म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. अल्टरनेटिंग म्हणजे काय एका पाठोपाठ एक सेम व्हॅल्यू येणे याला म्हणायचं अल्टरनेटिंग क्वांटिटी. म्हणजे हा पॉझिटिव्ह सायकल आहे, हा निगेटिव्ह सायकल आहे. जसा हा पॉझिटिव्ह सायकल झाला तसं निगेटिव्ह सायकल झाले की लगेच एक एवढा पोर्शन सोडल्याच्या नंतर लगेच दुसरा पॉझिटिव्ह सायकल येत असतो. म्हणजे हा सेम आहे ना, जसा आहे तसा जिथं सेम येणार आहे. मग हे जसं पॉझिटिव्ह संपेल तसं खाली निगेटिव्ह म्हणजे असं आहे तसाच, म्हणजे एवढं पोर्शन सोडून म्हणजे एक सोडून एक ऍज इट इज व्हॅल्यू येत असते त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग क्वांटिटी. मग बघा या ठिकाणी काय म्हणतंय द व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी ऍट अ पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट इज कॉल्ड ऍज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ काय म्हणते बघा ऍट एनी पर्टिक्युलर टाइम म्हणजे कुठलाही टाइम घ्या. आता हा टाइम आहे मग ह्या टाइम मध्ये या ठिकाणी तुम्ही किती ऍझ्युम करा कसंही ऍझ्युम करा. या ठिकाणी असेल तुमचा 0.1 सेकंड, या ठिकाणी असेल 0.2 सेकंड, या ठिकाणी असेल 0.3 सेकंड, या ठिकाणी असेल 0.4 सेकंड, या ठिकाणी असेल 0.5 सेकंड. म्हणजे असं जे आहे या ठिकाणी 0.6 सेकंड असेल. मग हे जे काही सेकंद आहेत मग त्या सेकंद वरती कुठल्याही एखाद्या सेकंदाची जी काही व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. म्हणजे तुमच्या मनावरती कुठलाही एखादा पॉइंट घ्या. जर या ठिकाणी जर म्हटलं तुम्ही 0.1 सेकंदला काय व्हॅल्यू असेल तर त्याची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला असे घ्यायचं इथं म्हणजे या ठिकाणी आलेली आहे. आणि या ठिकाणी जर असेल तर तुमचा व्होल्टेज किती असेल 10 असेल 20 असेल 30 असेल 40 असेल 50 असेल ठीक आहे इथं 60 असेल. मग या व्हॅल्यूला किती असेल जवळपास 25 व्होल्टेज आहे. म्हणजे याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आणि या इन्स्टंटला जी काही व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ऍट एनी इन्स्टंट म्हणतो की नाही आपण बोलता बोलता म्हणत असतो की बाबा तिथे एक इन्स्टंट घडला, तिथे एक इन्स्टंट झाला, तिथे एक असं झाला. मग ते कशासाठी तिथं म्हणजे टाइम सोबत रिलेटेड करतो ना आपण. आज उद्या इथे वाजता तिथं म्हणजे तेवढे वाजता 3 वाजता 4 वाजता असं म्हणतो ना. मग ते ऍट एनी इन्स्टंट म्हणजे ह्या इन्स्टंटला जे काही व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. मग समजा या ठिकाणी 0.3 सेकंद आहे या सेकंदला काय व्हॅल्यू आहे. या सेकंदला जर व्हॅल्यू बघायला गेलं इथं आहे मग असं जर घ्यायला गेलं इथली व्हॅल्यू म्हणजे काय 40 व्हॅल्यू आहे. मग बघा 0.3 टाइमला म्हणजे ह्या इन्स्टंटला किती व्हॅल्यू आहे 40 व्हॅल्यू आहे. त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ऍट एनी इन्स्टंट कुठल्याही इन्स्टंटला जे काही व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आणि या ठिकाणी 0.4 ला असेल 0.4 ला म्हणजे काय बघा या ठिकाणी असेल ही व्हॅल्यू इथं म्हणजे या ठिकाणी असं असेल तर 10 20 आहे ना 20 असेल तर या ठिकाणी काय निगेटिव्ह 20 असणार आहे. म्हणजेच काय 0.4 सेकंदला निगेटिव्ह 20 व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. मग हे क्लिअर झालं असेल असं वाटतंय मला. त्यानंतर आहे सायकल. आता बघा सायकल म्हणजे काय सायकल म्हणजे आपण चालायची खेळायची खेळणी वगैरे केली आहे का नाही. मग सायकल म्हणजे काय या ठिकाणी जे काही हे ग्राफ दिलेलं आहे या ग्राफ मध्ये जे काही सायकल लपलेलं आहे त्याला आपल्याला दाखवायचं आहे. मग बघा डेफिनेशन काय म्हणते इच रिपिटेशन ऑफ वन पॉझिटिव्ह अँड वन निगेटिव्ह पोर्शन ऑफ वेव्हफॉर्म इज कॉल्ड ऍज सायकल. म्हणजे याचा अर्थ काय म्हणते बघा एका सायकल मध्ये एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह सायकल कंप्लीट होत असतो एका याच्यामध्ये. बघा काय म्हणतंय इच रिपिटेशन ऑफ वन पॉझिटिव्ह आणि वन निगेटिव्ह. म्हणजे बघा हे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे म्हणजे कंटिन्युअसली रिपिटेशन होणार आहे तर कंटिन्यू रिपीट येणार आहे. मग एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह दोघांचं जर आपण कंबाईन केलं तर त्या ठिकाणी बनत असतो एक सायकल. म्हणजे एक सायकल म्हणजे 360 डिग्री कंप्लीट होत असतो. मग 360 डिग्री म्हणजेच काय आता तुमचं पेन्सिल इथून निघालेले आहे हे झालं तुमचं काय हाफ. ओके हा हाफ झाला. मग त्याला इथं पुढे न घेऊ जाता मग लगेच बघा या ठिकाणी काय येणार आहे तुमचं असं जर घेऊन आलो तर शेवट इथे येणार आहे बरोबर.
मग बघा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, बरोबर. जेव्हा तुम्ही ह्याला सरकवलं या ठिकाणी तर काय होणार, हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. मग बघा इथून पेन्सिल निघालेली अशी झालेली अजून परत या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे इथं झिरो व्हॅल्यू होती. मग झिरोच्या नंतर हे इथं झिरो झालेली आहे, पण कधी नंतर म्हणजे ए हाफ सायकल झाल्याच्या नंतर. आणि दुसरी जेव्हा हाफ सायकल येत असते तर त्यावेळेस इथं झिरो होत असतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा इथून निघालेला इथं झिरो झाला, झिरो निघाला या ठिकाणी इनिशियल पोझिशनला आलेला आहे. मग बघा 360 डिग्री झाले आणि एक सायकल कंप्लीट झाला, म्हणजेच काय 360. म्हणजे वन पॉझिटिव्ह सायकल आफ्टर दॅट वन निगेटिव्ह सायकल देन कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड एज अ सायकल. बघा एक पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, एक निगेटिव्ह हाफ सायकल असेल, ह्या दोघांचा जेव्हा तुम्ही कॉम्बो घेता तेव्हा कंप्लीट वन सायकल होत असतो. आणि फक्त एकच जर बघायचं असेल तर याला म्हणायचं हाफ सायकल. ओके, काय फक्त एवढं जर म्हणायचं असेल तर काय हाफ सायकल. म्हणजेच काय कंप्लीट 360 डिग्री जर झाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक अँगल तर त्या ठिकाणी म्हणतो आपण किती वन कंप्लीट सायकल. आणि समजा जर फक्त पाय पर्यंत झाला म्हणजे 180 पर्यंत झाला तर 180 पर्यंत झालं तर काय झालं हाफ सायकल. 0 to 180 पर्यंत झाला तर काय झालं हाफ सायकल झालेला आहे. अशा प्रकारे कंप्लीट जर सायकल जर म्हटलं तर वन पॉझिटिव्ह पोर्शन आणि वन निगेटिव्ह पोर्शन जर घेतलं तर प्रत्येक ठिकाणी तर त्या ठिकाणी काय होत असते एक सायकल कंप्लीट होत असते. आणि समजा असं नाहीये की तुम्ही पॉझिटिव्ह 0 पासून स्टार्ट करावं, 0 पासून स्टार्ट नाही केलं तरी चालतंय. तुम्ही जर इथून स्टार्ट जर केला समजा इथून तर प्रत्येक आता इथून स्टार्ट जर केलं तर काय इथून इथपर्यंत येईपर्यंत तुम्हाला काय घ्यावं लागेल कंप्लीट घ्यावं लागेल. म्हणजे हे पॉईंट टू हे पॉईंट जर आला तर काय होईल तुमचा 360 डिग्री कंप्लीट होईल. असं नाहीये की प्रत्येक वेळेस तुम्हाला 0 पासून स्टार्ट करावं, कुठूनही स्टार्ट करा. इथून स्टार्ट केलं तर काय होईल इथून इथपर्यंत एक हाफ सायकल होईल आणि इथून जर इथपर्यंत गेलं तर हाफ सायकल होईल. म्हणजे हाफ सायकल किती झालं वन फुल सायकल झालेलं आहे आणि त्याच्या प्रकारे तुमचं सायकल सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आता बघा टाइम पिरियड. आता टाइम पिरियड म्हणजेच काय, आता टाइम पिरियड म्हणजेच काय जो काही टाइम लागणार आहे. बघा आपण डेफिनेशन काय म्हणते बघा, द टाइम टेकन बाय अल्टरनेटिंग क्वांटिटी टू कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड एज अ पिरियड ऑफ वेव्हफॉर्म. बघा याचा अर्थ काय माहितीये का, ही जी सायकल आहे या सायकलला कंप्लीट करायचंय. मग कंप्लीट करण्यासाठी काही ना काही वेळ लागणार आहे. समजा ही पेन्सिल आहे, मग हे जे काही मार्कर आहे इथून निघालेला त्याला 360 डिग्री कंप्लीट करायचं आहे. इथून निघाले म्हणजे त्याला काही ना काही वेळ लागतोय का रे, वेळ लागतो ना. जवळपास 2 सेकंद लागले असतील कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे 2 सेकंद लागले म्हणजेच काय झालं टाइम पिरियड. म्हणजेच काय 2 सेकंद लागले एक सायकल कंप्लीट करण्यासाठी. किती 2 सेकंद लागले एक सायकल कंप्लीट करण्यासाठी. तसंच ही सायकल कंप्लीट करण्यासाठी जो काही सेकंद लागत असतं त्याला म्हणायचं टाइम पिरियड. मग किती सेकंद लागते बघा टू टाइम रिक्वायर्ड. बघा याला कंप्लीट होण्यासाठी 0 आहे तर 0.6 सेकंद मध्ये एक सायकल कंप्लीट होत असते त्याला म्हणायचं काय टाइम पिरियड. म्हणजेच काय टाइम रिक्वायर्ड टू द कंप्लीट सायकल. म्हणजे त्या सायकलला कंप्लीट होण्यासाठी जे काही टाइम लागत असतो त्याला म्हणायचं टाइम पिरियड. ओके समजलं, ओके समजतंय. हा झाला टाइम पिरियड. म्हणजे एका सायकल साठी कंप्लीट होण्यासाठी लागलेला वेळ त्याला म्हणायचं टाइम पिरियड. त्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी. आता बघा फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय वारंवारता. म्हणजे त्याची काही स्पीड आहे त्याला म्हणायचं काय वारंवारता म्हणा किंवा त्याची स्पीडला म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणायचं आहे इलेक्ट्रिकलच्या भाषेमध्ये. बघा काय म्हणताय, द नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड बाय अल्टरनेटिंग क्वांटिटी पर सेकंड. बघा म्हणजे याचा अर्थ काय म्हणते, ह्या अल्टरनेटिंग क्वांटिटी मध्ये नंबर ऑफ सायकल किती सायकल कंप्लीट करते एका सेकंड मध्ये. एका सेकंड मध्ये असे किती सायकल कंप्लीट करत असतात त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. तर आपल्या इंडियामध्ये एका सेकंड मध्ये किती 50 सायकल कंप्लीट करत असतात. किती 50. हे असं एक झालं म्हणजे काय झालं 50. म्हणजे तुम्हाला दोन दिसतात का, एक हाफ आहे आणि एक निगेटिव्ह आहे. एक हाफ पॉझिटिव्ह आणि एक हाफ निगेटिव्ह या दोघांचे कॉम्बो केले की 1 सायकल बनत असतं. तर अशा प्रकारे किती सायकल म्हणजेच काय एका सेकंदामध्ये किती सायकल बनवलं जात असतं त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. म्हणजे बघा याचा अर्थ बघा काय होतंय. आता इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉन्स इथून निघालेला आहे इथपर्यंत गेला डायरेक्शन वेगळी झाली. त्यानंतर खाली आला डायरेक्शन वेगळी झाली. इथं 0 झाला अजून परत चालू झालेले इथं आले नंतर इथं आलंय. म्हणजे प्रत्येक मोमेंटला त्याची डायरेक्शन काय होत असतं चेंज. बघा इथं वर जाताना वर तोंड होता त्यानंतर थोडंसं क्रॉस मध्ये गेला त्यानंतर खाली आला त्यानंतर अजून खाली गेला त्यानंतर असं तिरपटी गेला. बरोबर प्रत्येक इन्स्टंटला त्याचं काय होत असतं डायरेक्शन चेंज होत असतं. एसी मध्ये प्रत्येक वेळेस ते इलेक्ट्रॉनची डायरेक्शन चेंज होत असते म्हणून त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग क्वांटिटी. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन अ 1 सेकंड इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे F = 1/T. म्हणजे याला म्हणू शकता तुम्ही रेसिप्रोकल ऑफ टाइम अँड फ्रिक्वेन्सी. म्हणजे टाइम जर काढायचं तर 1/T घ्या. बरोबर म्हणजे कसं बघा जर तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी माहित असेल 1/T असेल आणि टी जर काढा म्हटलं तर तुम्हाला असं काढता येते
टी इक्वल टू 1/f करता येते, कारण हे इकडे गेलं त्यानंतर हे इकडे जात असतो. याला म्हणायचं रेसिप्रोकल ऑफ टाइम किंवा रेसिप्रोकल ऑफ क्वांटिटी म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर फ्रिक्वेन्सी समजलं का रे, एका सेकंदामध्ये किती सायकल कंप्लीट केलं जात असतं त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. त्यानंतर नेक्स्ट येतो अँगल. आता अँगल म्हणजेच काय, अँड अँगल मेजर इन इलेक्ट्रिकल डिग्री और रेडियन इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक अँगल. बघा या ठिकाणी अँगल 0 आहे, या ठिकाणी π/2 आहे, या ठिकाणी पाय आहे, या ठिकाणी 3π/2 आहे, त्यानंतर इथे काय 2π आहे. ओके, म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी अँगल वेगवेगळा आहे. या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी किती 90 असेल, या ठिकाणी किती असेल 180 असेल, या ठिकाणी 270 असेल आणि या ठिकाणी किती असेल 360 डिग्री असेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अँगल काही ना काही आहे त्या सायकल मध्ये. मग त्याचे जे सायकलचा अँगल आपण मेजर करत असतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक अँगल. हे इलेक्ट्रिक अँगल समजलं का. इथं जे काही अँगल, या ठिकाणचा अँगल बघा, या ठिकाणचा अँगल इथला हे इथं आहे, या ठिकाणी काय व्हॅल्यू आहे, या ठिकाणी काय आहे ही व्हॅल्यू आहे. मग ह्या व्हॅल्यूला इथला अँगल बघायचा आहे, हे किती आहे π/2 आहे म्हणजे किती 90 आहे. मग हा अँगल म्हणजेच काय इलेक्ट्रिक अँगल आहे. त्यानंतर नेक्स्ट घ्या पीक टू पीक व्हॅल्यू. आता बघा पीक टू पीक व्हॅल्यू. आता पीक टू पीक म्हणजे पीक म्हणजे काय रे, उंच, सर्वात उंच और सर्वात खोलगट बाजू, सर्वात उंच और सर्वात खोलगट बाजू त्याला म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. बघा जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर आता सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळे काही भेटणार आहेत कंटेंट, हे सगळे तुम्हाला भेटणार आहेत. मग तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जर चॅनलला खरंच नवीन असेल तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. एवढं मी तुमच्यासाठी तळमळीने शिकवतोय, एवढी मेहनत करतोय, तर तुम्ही थोडंसं काय करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर आपल्याला बघायचं आहे पीक टू पीक व्हॅल्यू बघायची आहे. मग पीक टू पीक व्हॅल्यू मध्ये काय बघा, डेफिनेशन वाचा काय आहे. द व्होल्टेज मेजर्ड from maximum negative level to maximum positive level is called as peak to peak value. म्हणजे याचा अर्थ काय बघा, या ठिकाणी सर्वात उंच भाग कुठे दिसतोय रे तुम्हाला या सायकल मध्ये, सर्वात उंच भाग कुठे दिसतोय, हे खूपच थोडंसं हे झालेलं आहे. थोडंसं याला चांगल्या प्रकारे आपण अजून परत ड्रॉ करू, जेणेकरून काय होईल तुम्हालाही समजेल आणि मलाही सांगण्यासाठी थोडंसं सोपं जाईल आणि सुटसुटीत वाटेल. बरोबर आहे ना. तर बघा आपण काय करू, एक सायकल काढू, ही सायकल जशी होती तशी काढू. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. बघा चॅनलला जर नवीन असेल तर खरंच लाईक करून घ्या. बघा पीक टू पीक व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे, 0 आहे, या ठिकाणी काय 90 आहे, या ठिकाणी काय 270 आहे आणि या ठिकाणी काय 360 आहे, 360 डिग्री. ओके, मग पीक टू पीक म्हणजे काय म्हटलं रे मी तुम्हाला, या सायकल मध्ये सर्वात उंच आणि सर्वात खोलगट, सर्वात उंच आणि सर्वात खोलगट ती व्हॅल्यू म्हणजेच तिथला पॉइंट म्हणजेच काय पीक पॉइंट, तिथला पॉइंट म्हणजेच काय पीक पॉइंट. या ठिकाणी असणार आहे बघा, या ठिकाणी याला म्हणायचं व्हीएम म्हणजे काय मॅक्झिमम आहे ना, इथला व्होल्टेज किती आहे मॅक्झिमम आणि काय पॉझिटिव्ह असेल आणि या ठिकाणी जो काही असेल तो मॅक्झिमम निगेटिव्ह व्होल्टेज असेल. बरोबर, याच्यानंतर काही आहे का नाही ना, सगळी बाजू कशी आहेत, बाकीचे काय आहेत छोटच आहे ना. या ठिकाणचं छोटं आहे, या ठिकाणी सुद्धा छोटा आहे, या ठिकाणी छोटा आहे, या ठिकाणी छोटा आहे, या ठिकाणी छोटा आहे. म्हणजे सर्वात जास्त उंच कोण आहे, हा पण कोणता निगेटिव्ह आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. पण इथून इथपर्यंत जे काही पोर्शन आहे, इथून इथपर्यंतची जी काही व्हॅल्यू आहे म्हणजे कुठून इथून तर इथपर्यंतची जे काही व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. त्याला काय म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. म्हणजे हे इथून एवढं जे काही व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. मग ते कसं काढणार, पीक व्हॅल्यू. आता या ठिकाणी काय येणार पीक व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू इक्वल टू 2Vm. काय घ्यायचं 2Vm. मग आता काय Vm व्होल्टेज आहे म्हणून Vm आला आणि जर करंट असेल तर Im म्हणजे 2Vm असेल किंवा 2Im असेल. जर करंट घेतलं तर 2Im येईल आणि जर व्होल्टेज घेतलं तर 2Vm येईल. ओके, हे झालं पीक टू पीक व्हॅल्यू. समजलं का रे. सर्वात खोलगट ते सर्वात उंच या दोघांचं जे काही व्हॅल्यू आहे त्याच्या मधली जी काही व्हॅल्यू आहे ही आणि ही, या दोघांच्या मधली म्हणजे याच्या दोघांमधली व्हॅल्यू म्हणजे काय रे, काय नाही, ही जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या डबल करून टाकायचं. समजा ही जर 10 असेल तर त्याचा डबल जर केलं तर किती झालं रे 20 झाला. म्हणजे हा जर 10 असेल तर हा ऑब्विसली 10च राहणार आहे. बरोबर, हे जर 10 असेल तर हे सुद्धा किती 10च राहणार आहे, कारण ही जेवढी आहे तेवढं जेवढं जाईल. म्हणजे जेवढं जोरात फिरकल तेवढा जोरात वापस येणार आहे. याचा अर्थ म्हणजे इथं जेवढे आहे तेवढी जिथं राहणार आहे. म्हणजे 2 जर केलं तर किती झालं 20 आणि याला म्हणायचं पीक टू पीक व्हॅल्यू. याला काय म्हणायचं आहे पीक टू पीक व्हॅल्यू. ओके, आता क्लिअर झालं. त्यानंतर बघा आरएमएस व्हॅल्यू. हा, आरएमएस व्हॅल्यू मध्ये गोंधळ आहे बघा, खूप भयानक आहे आरएमएस व्हॅल्यू. आरएमएस व्हॅल्यू बघा, पीक टू पीक व्हॅल्यू म्हणा किंवा पीक व्हॅल्यू म्हणा किंवा ह्याला अजून काय म्हणू शकता तुम्ही, लार्ज व्हॅल्यू म्हणा किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणा, सगळे काय एकच आहे. किंवा क्रिस्ट व्हॅल्यू म्हणा. ओके, ह्याला एकच आहे, त्याचा एकच नाव आहे. ओके, मग बघा या ठिकाणी आता आरएमएस व्हॅल्यू बघायची आपल्याला. आरएमएस व्हॅल्यू मध्ये काय द स्क्वेअर रूट ऑफ मीन व्हॅल्यू. या आरएमएस व्हॅल्यूला मीन व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. आरएमएस व्हॅल्यूला काय
मीन व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. म्हणजे बघा द स्क्वेअर रूट म्हणजे काय, द स्क्वेअर रूट ऑफ मीन व्हॅल्यू, स्क्वेअर रूट ऑफ मीन व्हॅल्यू, रूट ऑफ मीन व्हॅल्यू असं येत असल्याचं स्क्वेअर रूट किंवा मीन आरएमएस म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकता, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकता. द स्क्वेअर रूट ऑफ मीन व्हॅल्यू ऑफ द स्क्वेअर of alternating quantity by over one cycle is called as a RMS व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ काय म्हणते बघा, जे काही एक स्क्वेअर रूट आहे, एक जे काही व्हॅल्यू आहे याची आपल्या अल्टरनेटिव्ह क्वांटिटीची, त्याची 1 जर रूट 2 जर केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आरएमएस व्हॅल्यू भेटून जाते. म्हणजे बघा आरएमएस व्हॅल्यू काढायचं कसं, एक सर्किट घ्यायची, त्या सर्किटमध्ये काय करायचं तुम्हाला, काय करंट फ्लो करायचा आहे. मग करंट फ्लो करत असताना बघा ही अशी एक सर्किट आहे, यामध्ये काय एक रेजिस्टर लावायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी काय लावायचं आहे तुम्हाला, व्होल्टेज लावायचं आहे. तुम्ही एसी लावा किंवा डीसी लावा, दोन्ही लावायचे आहेत आपल्याला. आणि याच्यातून येणारा करंट आय असेल आणि या ठिकाणी काय रेजिस्टन्स असेल. मग यामध्ये मग करंट तर एसी बी करंटच आहे, डीसी बी करंट आहे आणि या ठिकाणी रेजिस्टन्स सुद्धा आहे. रेजिस्टन्सचं काम काय आहे, त्याचं पॅरामीटर काय आहे बघा. रेजिस्टन्स काय काम करत असतं, त्या करंटला अपोज करत असतं आणि दोघांमध्ये सुद्धा एसी मध्ये भी करंटला अपोज करत असतं आणि डीसी मध्ये सुद्धा एसी काय करत असतं, रेजिस्टन्स अपोजच करत असतं करंटला. आणि ते काय काम करत असतं, त्याचं ऍप्लिकेशन काय, टू डेव्हलप द हीट. त्या ठिकाणी काय करत असतं, हीट तयार करण्याचं काम करत असतं. मग पॅरामीटर सेम आहेत, दोन्ही एसीचे आणि डीसीचे काय आहेत, पॅरामीटर सेम आहेत. तर तशा वेळेस एक वेळेस काय करायचं, यामध्ये एसी सप्लाय द्यायचा आणि त्यानंतर काय करायचं, डीसी सप्लाय द्यायचा आणि यावरून काढायचं आपल्याला आरएमएस व्हॅल्यू. एसी आणि डीसी कसं द्यायचं बघा, एक वेळेस तुम्ही दिलं त्याला काय एसी सप्लाय दिला, मग एसी सप्लाय मध्ये सेम हीट किती टाइमला येत असतो बघा. आता काय याला काय दिलं तुम्ही, समजा या ठिकाणी काय डीसी सप्लाय दिला अगोदर, मग डीसी सप्लाय साठी हीट तयार करायचं. समजा 20 जूल काय केलं तुम्ही, हीट तयार केलं. 20 जूल हीट तयार करण्यासाठी तुम्हाला जे काही करंट लागलेली आहे ते किती का लागणार, मग ते किती लागले असेल, समजा तुमच्याकडे जर समजा 1 लागले असेल, 1 अँपिअर लागला असेल आणि किती 2 सेकंद लागले असतील, तर काय करायचं बघा, सेम टाइमला सेम हीट ज्या व्हॅल्यूला तयार होत असते, सेम टाइमला सेम हीट ज्या व्हॅल्यूला तयार होत असते त्याला म्हणायचं आरएमएस व्हॅल्यू. हे झालं इथपर्यंत. मग बघा सेम काय म्हटलं मी तुम्हाला, सेम टाइमला सेम हीट तयार होण्यासाठी जे काही व्हॅल्यू लागणार आहे ते व्हॅल्यू लागणार आरएमएस व्हॅल्यू. म्हणजे डीसी झाला. जसं तुम्ही एसी सप्लाय करत असता त्यासाठी 20 जूल जर हीट तयार होत असेल आणि त्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे तो 2 सेकंद लागणार आहे आणि त्यासाठी जे काही करंट लागणार आहे मग ती करंट किती असेल तुमची 0.707. किती करंट लागणार आहे 0.707. म्हणजे बघा या सर्किट मध्ये एक वेळेस काय करायचं, एसी सप्लाय करायचं, एक वेळेस डीसी सप्लाय आपल्याला काय द्यायचं आहे. मग ज्यावेळेस डीसी सप्लाय करता तुम्ही 20 जूल दिले आणि त्यासाठी लागलेले करंट किती 1 अँपिअर आहे आणि त्यासाठी लागलेला वेळ किती 2 सेकंड. मग नंतर आपल्याला एसी सप्लाय त्याला त्या सर्किटला द्यायचा आहे आणि एसी सप्लाय जेव्हा देता तुम्ही तर त्यावेळेस सेम टाइमला सारखी त्या ठिकाणी हीट तयार व्हायला पाहिजे. मग त्या सेम टाइम साठी आणि सेम हीट साठी लागलेली जी काही करंट आहे त्या करंटला म्हणायचं आरएमएस व्हॅल्यू. मग आता बघा 20 जूलला 1 अँपिअर लागत असतो 2 सेकंड साठी, तेव्हा ते म्हणजे 1 अँपिअर 2 सेकंद जर फ्लो केला तर किती 20 जूल हीट तयार करत असते. तसंच 0.707 अँपिअर करंट तुम्ही जर 2 सेकंद जर पाठवलात तर किती 20 जो काही 20 जूल आहे तेवढी हीट तयार करत असते. याला म्हणायचं आरएमएस व्हॅल्यू. आणि ह्याला जर काढायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, आरएमएस व्हॅल्यू इक्वल टू 1/√2 इंटू आयएम. आयएम म्हणजे काय मॅक्झिमम व्हॅल्यू, 1/√2 इंटू मॅक्झिमम व्हॅल्यू इक्वल टू 0.707 अँपिअर म्हणजे आयएम आहे म्हणजे काय मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. 1/√2 ची व्हॅल्यू येत असते 0.707. मग ते आलं किती आयएम. जर तुम्हाला व्होल्टेज जर काढायचं असेल तर VRMS इक्वल टू 1/√2 इंटू VM घ्यायचा. मग हे व्हॅल्यू जाते 0.707 VM. मग ह्याला म्हणायचं तुम्ही VRMS. जसा करंट घेतला तसाच काय घ्यायचं तुम्हाला व्होल्टेज घ्यायचा आहे. मला वाटतं आता आरएमएस व्हॅल्यू तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेली आहे. आरएमएस व्हॅल्यू मध्ये कुठलं तुम्हाला डाऊट नाही असं मला वाटतंय. म्हणजे यायला की नाही बोर व्हायला का, थोडंसं बोर होत असेल, थोडं किचकट भाग आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मस्तपैकी तुम्हाला काय याच्यावरती ट्रिक सांगणार आहे खतरनाक, ते तुम्ही
भूल नहीं भूल जाओगे. आमचे केंद्र सर आहेत औरंगाबादला कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे क्लासेस घेतात. त्यांनी एक नंबर या ठिकाणी ट्रिक सांगितलेले आहेत आणि ते ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. ओके बघा, सहदेव केंद्रे सर चांगल्या प्रकारे शिकवतात आणि तुम्ही त्यांच्या चॅनलला सुद्धा काय करू शकता, जॉईन करू शकता. त्यानंतर बघा अवरेज व्हॅल्यू. अवरेज व्हॅल्यू म्हणजे काय? आता अवरेज म्हणजे आपल्याला काय वाटतं माहितीये का, 1/2 जर केलं तर अवरेज व्हॅल्यू येत असते, पण ते चुकीचं आहे. मग त्या अवरेज व्हॅल्यू म्हणता येईल का आपल्याला? नाही. त्याला काय म्हणता येईल? त्याला काय म्हणता येईल? हाफ म्हणता येईल. त्याला काय? हाफ म्हणता येईल. आपल्याला बघा जर कोणी म्हटलं तर हे विद्यार्थी कसा आहे, हुशार आहे का ढ आहे का अवरेज आहे. ओके, मग बघा आपण काय म्हणतो त्याला, जर खरंच खूप हुशार असेल तर हुशार म्हणतो, हुशारपेक्षा थोडंसं कमी असेल तर अवरेज म्हणतो, आणि त्याच्यापेक्षा थोडंसं अजून कमी असेल तर काय नाही इकडे तिकडे आहे म्हणतो, जमतेम आहे म्हणतो, आणि खरंच जर खाली असेल तर त्याला ढ म्हणतो. पण ढ आहे का कोणी? कोणी नाही. जर तुम्ही मेहनत केली तर ढ कोणीच नाहीये. मला तर वाटतंय ज्यांना वाचता येत नाही त्यांना ढ आहे, ज्याला बोलता येत नाही त्यांना ढ आहे, ज्याला दिसत नाही त्यांना ढ आहे. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, सगळे तुम्हाला प्रॉपर सगळे गायडन्स करतायत, तर तुम्ही ढ आहेत का? नाही, अजिबात नाही. फक्त तुमची मेहनत कमी पडते, ते मेहनत कमी पडू द्यायची नाही. मग बघा अवरेज व्हॅल्यू म्हणजेच काय? The value which is obtained by averaging all instantaneous value over a period of half cycle is called as a average value. बघा या ठिकाणी काय म्हटलं माहितीये का, जे काही अवरेज व्हॅल्यू आहे ती अवरेज व्हॅल्यू जर या ठिकाणी तुम्ही एक घेतला, किती? एक घेतला म्हणजे फक्त हाफ सायकल साठी घ्यायचं आहे. जर या ठिकाणी फुल सायकलला घ्यायचं नाही, अजिबात घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही ते पण सांगतो मी. जर या ठिकाणी जर म्हटलं तर हाफ झाला रे, हे किती झाला? हाफ झाला की नाही? हे सायकल आणि हे सायकल इथून जर या दोघांमध्ये डिवाइड केलं तर हाफ झाला. पण त्या मॅक्झिमम पेक्षा आणि हाफ पेक्षा थोडंसं जास्त आणि मॅक्झिमम पेक्षा थोडंसं कमी, मग तशी व्हॅल्यू कोणती असणार आहे? तर कोणाचीही ते किती राहणार आहे बघा, तुमची व्हॅल्यू इथपर्यंत राहणार आहे. जर ही व्हॅल्यू 1 असेल, मॅक्झिमम व्हॅल्यू 1 असेल तर या ठिकाणी 0.737 असेल. आणि समजा मॅक्झिमम व्हॅल्यू जर 100 असेल तर तुमची येणारी जी काही अवरेज व्हॅल्यू आहे म्हणजे काय, ए अवरेज, ते किती असणार आहे? 63.7 ना, 63.7. म्हणजे बघा या ठिकाणी जे काही तुमचा रेशो आहे तो रेशो 0.637. म्हणजे बघा तुम्ही मोबाईलला वगैरे घेऊन जाता, म्हणजे घेता तुम्ही मोबाईल, ते त्या मोबाईल मध्ये म्हणतात एवढ्या टाइम मध्ये एवढं चार्ज करून मिळेल. 10 मिनिटांमध्ये किती? 10 मिनिटांमध्ये 60-70% चार्जिंग होऊन मिळेल. 5 मिनिटांमध्ये 70% चार्जिंग मिळेल. मग हे का बरं? हे अवरेज व्हॅल्यूवरून काढलं जात असतं. कशावरून? अवरेज व्हॅल्यूवरून काढलं जात असतं. हे झाले तुमचे अवरेज व्हॅल्यू. मग अवरेज व्हॅल्यूचा जे काही दुसरा फॉर्म्युला आहे मग तो फॉर्म्युला घेऊ शकता तुम्ही. एक्झाम मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येत असतं बघा, व्ही अवरेज इक्वल टू 2 डिवायडेड बाय पाय इंटू व्हीएम जर घेतला, बघू आपण हेच आहे का, 2/पाय जर घेतला तर बहुतेक 30 व्हॅल्यू येत असते. एक मिनिट, 2 डिवायडेड बाय पाय. ओके, हा 2 डिवायडेड बाय पाय आहे. पाय म्हणजेच का बरं? बघा पाय म्हणजे का बरं घेतलं, या ठिकाणी जे काही आहे ते पाय म्हणजे इथून इथपर्यंत जे काही अँगल आहे 180 डिग्री साठी घेतलं जात असतं, फक्त हाफ सायकल साठी. म्हणून हे 1 डिवाइड बाय पाय घेतलं. आणि 2 का बरं घेतलं? पॉझिटिव्हचं आणि निगेटिव्हचं सोबतच घेतलं जात असतं, त्याला म्हणायचं 2 ने आपण डिवाइड म्हणजे डिनोट करतो. आणि जर हा दोन्हीचा का बरं घ्यायचं नाही बघा, जर दोन्हीचं घेतलं तर या ठिकाणी 0.637 असेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल. आणि या ठिकाणी जर घेतला तुम्ही ह्या हाफ सायकलची, मग ते किती होईल? ते किती होईल? मायनस 0.637. हे 0.37 आणि हे 0.637 हे दोन्ही काय होतील? कटतील, कॅन्सल इच अदर होतील. म्हणून या ठिकाणी फक्त तुम्ही अवरेज व्हॅल्यू घेता कुठली? फक्त आणि फक्त कुठली घेणार आहेत? हाफ सायकलची. ओके सर, समजलं. मग आपल्या घरामध्ये येणारा व्होल्टेज कोणता आहे? आपल्या घरामध्ये येणारा करंट कोणता आहे? आपण जे मेजर करतो ते कोणतं आहे? तर आपल्या घरामध्ये येणारा जी काही व्हॅल्यू आहे मग ती व्हॅल्यू आहे पीक व्हॅल्यू आहे का? नाही. मग ती कोणती? आरएमएस व्हॅल्यू आहे. आणि आरएमएस व्हॅल्यूची जे काही म्हणजे आरएमएस जे काही करंट असेल, आरएमएस व्होल्टेज असेल ते आपल्या घरामध्ये येत असतो आणि आपण ते वापरत असतो. मग त्यानंतर नेक्स्ट घ्यायचं आहे फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर. मग फॉर्म फॅक्टरची डेफिनेशन लिहू शकता तुम्ही, द रेशो ऑफ आरएमएस व्हॅल्यू टू द एव्हरेज व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ फॉर्म फॅक्टर. इज कॉल्ड ॲज अ फॉर्म फॅक्टर. म्हणजे रेशो घ्यायचा कोणाचा? आरएमएस व्हॅल्यूचा आणि एव्हरेज व्हॅल्यूचा जर रेशो घेतला तर फॉर्म फॅक्टर येत असतो. मग ते किती असतं बघा, केएफ इक्वल टू आरएमएस व्हॅल्यू किती आहे आपली? आरएमएस व्हॅल्यू बघा या ठिकाणी किती आहे? 0.707 IM असेल त्या ठिकाणी. मग एव्हरेज व्हॅल्यू किती आहे बघा? एव्हरेज व्हॅल्यू किती? 0.637 IM. ओके, मग हे IM गेट कॅन्सल झाला आणि जेव्हा तुम्ही ह्याची व्हॅल्यू घेत असता
तर त्यावेळेस किती 1.11 येत असते बघा. Kf इक्वल टू 1.11 येत असते आणि इट इज द युनिटलेस व्हॅल्यू. कशी आहे युनिटलेस म्हणजे ह्या व्हॅल्यूला युनिट नाहीये कारण इथं पण आयएम आणि आयएम कट होत असतो. जेव्हा सारख्या गोष्टीचा आपण रेशो घेत असतो, सारखी व्हॅल्यूचा कुठल्याही रेशो घेत असतो तर त्या ठिकाणी युनिटलेस व्हॅल्यू म्हणतात, त्याला युनिट नसतो. काय म्हटलं मी, सारख्या व्हॅल्यूचा ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू घेत असता तेव्हा ते युनिट असतो का, त्याला युनिट नसतो. हे झालेलं तुमचं काय 1.1 हे झाला तुमचा फॉर्म फॅक्टर. आणि त्यानंतर जर पीक फॅक्टर घ्यायचा असेल तर सेम तसंच घ्यायचं आहे. द रेशो ऑफ पीक व्हॅल्यू टू द आरएमएस व्हॅल्यू इज कॉल्ड एज काय येणार आहे पीक फॅक्टर. और यालाच म्हणायचं तुम्हाला क्रेस्ट फॅक्टर. यालाच काय म्हणायचं क्रेस्ट फॅक्टर म्हणायचंय. पीक फॅक्टर म्हणा किंवा क्रेस्ट फॅक्टर म्हणा. मग बघा पीक व्हॅल्यू किती आहे तुमची, काही नाही. पीक व्हॅल्यू म्हणजेच काय, जर तुम्ही फॉर्म फॅक्टर जर काढायचं असेल तर त्याला केपी ने दाखवा आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता पीक फॅक्टर काढायचं असेल तर काय केपी ने काढायचं आहे. मग पीक फॅक्टर म्हणजेच काय, पीक व्हॅल्यू म्हणजेच किती, काही असेल तुमचे आयएम असेल डिवाइडेड बाय आरएमएस व्हॅल्यू किती आहे 0.707 आणि आयएम हा आयएम गेट कॅन्सल झाला म्हणजे राहिलं किती 1 डिवाइडेड बाय 0.707 जर घेतला तर किती येतं 0.707 तर तुमची व्हॅल्यू येत असते बघा 1.414. ही आली तुमची काय, हे काय आलं तुमचा पीक फॅक्टर. मग हे पीक फॅक्टर सुद्धा काय आहे युनिटलेस, कारण करंट घेतोय आणि व्होल्टेज घेतोय त्यावेळेस आपल्याला काय होत असतं, जे रेशो घेत असतो सेम व्हॅल्यूचा तर ते कटत असतं आणि हे झालं तुमचं काय फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये ऍज इट इज तुम्हाला या गोष्टी विचारले जात असतात किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला ऍज इट इज हा फॉर्म्युले विचारले जात असतात. एव्हरेज व्हॅल्यूचे, आरएमएस व्हॅल्यूचे, पीक व्हॅल्यूचे, फॉर्म फॅक्टरचे आणि त्यानंतर पीक फॅक्टरचे ऍज इट इज फॉर्म्युले कसे आहेत तर ते विचारले जात असतात. टाइम पिरियड म्हणजे काय, सायकल म्हणजे काय, या सगळ्याचे डेफिनेशन वगैरे विचारले जात असतात. त्याच्यामध्ये कुठल्या तरी एखादी व्हॅल्यू नसते आणि त्या ठिकाणी आपल्याला ते भरावी लागत असतं. आणि हे बघा फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर 100% तुम्ही आयटी असेल आणि पॉलिटेक्निक असेल ना यावरती 100% क्वेश्चन असतो. हे व्हॅल्यू दिलेले असतात, शेवटी तुम्हाला आरएमएस व्हॅल्यू देतात, एव्हरेज व्हॅल्यू देतात आणि म्हणतात तुम्हाला फॉर्म फॅक्टर काढा किंवा तुम्हाला पीक व्हॅल्यू देतात आणि पीक फॅक्टर देतात आणि आरएमएस व्हॅल्यू काढा म्हणतात. म्हणजे एवढे छोटे छोटे प्रॉब्लेम राहतात आणि तुम्हाला ते सहजरित्या जमत असतो तरी आपल्याला काय बेसिक कन्सेप्ट नसल्यामुळे आपल्याला काय होतं सगळं विसरून जात असतं. मग आता मस्त पैकी आता एक ट्रिक सांगणार आहे. ओके बघा काय फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर. आपण बघा जर आपले मित्र कोणीतरी दोघं भांडणं करून घेत असतील तर त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला शांत बस गब्बस म्हणून काय करतो त्याला आपण म्हणतो शांत बस रे, जाऊ दे रे, गप्प बस रे, काहीतरी म्हणतो तरी ते काय बसत नाही तेव्हाच काय म्हणतो मर तिकडं म्हणतो आपण जातो. मग ते आहे या ठिकाणी काय ट्रिक आहे म्हणजे केंद्रे सरांनी सांगितले. बघा काय आहे या ठिकाणी फॉर्म फॅक्टर कशाने दाखवतात के पी ने के एफ ने. फॉर्म फॅक्टर कशाने दाखवतात के एफ ने. मग त्याने काय बघा कप एक मिनिट कप मर. ओके कप मर म्हणजेच काय बघा कप मर. आता कप मर म्हणजे बघा के एफ म्हणजेच काय कफ. त्यानं काय शांत बस म्हणून आपण त्यानं काही शांत बसलं नाही आणि आपण काय म्हणून गप मर म्हणतो त्याला तरी त्यानं मरते का मरत नाही. म्हणजेच काय कप मर आणि गप मर म्हणतो का नाही तरी त्यानं बसतंय का बसत नाही. मग गप मर रे म्हणतो का नाही मरत नाही. मग त्यावर झाला हे के एफ म्हणजेच काय कफ झाला मर. आता बघा या ठिकाणी एक मिनिट एक मिनिट आपलं एक खालचं वरचं खाली झालेलं आहे. हे असं आहे कपमर नाहीये या ठिकाणी आहे कफरा. कफरा आपण म्हणतो गफरा म्हणतो का नाही त्याला गफरा म्हणतो का नाही त्याला तरी त्यानं गफ राहते का राहत नाही. मग त्याला म्हणायचं कफरा. आता कफरा म्हणजे माहितीये तुम्हाला गपमर आणि गफरा. मग आपण गफरा म्हणतो अगोदर त्यानं गफ राहत नाही म्हणजे गफरा म्हणजे कफरा. म्हणजे कफ म्हणजेच काय के एफ आणि रा म्हणजेच काय हे रा आणि हे ए म्हणजे आर आणि ए म्हणजेच काय कफरा. म्हणजे याचा अर्थ के एफ इक्वल टू आर डिवाइडेड बाय ए. म्हणजे आपण समजायचं आर म्हणजे आरएमएस व्हॅल्यू, ए म्हणजे एव्हरेज व्हॅल्यू. आणि त्यानंतर गफरा मला ते राहते का राहत नाही पण तेवढी गपमर म्हणतो आपण जातो. मग त्याला नाही तर दोन मारतो त्याला गपमर म्हणतो नाही त्याला घेऊन जातो. मग कसं म्हणायचं आता इथं कपमर काय कपमर. आता केपी म्हणजेच काय कप मर. आता काय या ठिकाणी केपी
आणि मर. पीक व्हॅल्यू म्हणजेच या ठिकाणी बघा काय येत असते, मॅक्झिमम व्हॅल्यू. काय मॅक्झिमम व्हॅल्यू डिवाइड बाय आरएमएस व्हॅल्यू हे येत असतो मॅक्झिमम व्हॅल्यू. कप मर, कप म्हणजे केपी आणि मर म्हणजे काय मॅक्स व्हॅल्यू, त्यालाच पीक व्हॅल्यू म्हणतात. ओके, त्यालाच क्रिस्ट व्हॅल्यू म्हणतात. मग बघा यालाच पीक व्हॅल्यू म्हणतात, त्यालाच क्रिस्ट व्हॅल्यू म्हणतात आणि त्यालाच काय पीक व्हॅल्यू म्हणतात. मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे काय एम आणि र म्हणजे काय आरएमएस व्हॅल्यू. म्हणजे केपी कप मर, बघा कप मर झालं का नाही, केपी कप. त्यानंतर मर एम म्हणजेच काय मॅक्झिमम व्हॅल्यू आणि र म्हणजेच काय आरएमएस व्हॅल्यू. बघा अशा प्रकारे आपला इथे सगळे जे डेफिनेशन आहेत ते संपणार आहेत. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करत चला, जेणेकरून मला हे समजेल अजून कसले व्हिडिओ घ्यायचे. तुम्ही कमेंट करत नाही म्हणजे चीट करताय बरं का. कमेंट करत चला जेणेकरून मला अजून ते त्यावरती व्हिडिओ बनवता येईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे कसं समजता येईल ते मी तुमच्यासाठी प्रयत्न करत राहील. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.